जय जय रघुवीर समर्थ मंडळी, आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की बाळप्पांविरुद्ध मोठे कारस्थान रचले गेले, पण स्वामी समर्थांनी सत्य कसे उघड केले. श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आता आपण श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पुढच्या म्हणजेच 13व्या अध्यायाला सुरुवात करूयात. तर मंडळी, या पूर्ण ग्रंथात श्री बाळप्पा यांच्या व्यक्तिमत्वाचा फार मोठा प्रभाव दिसून येतो. बाळप्पा श्री स्वामी महाराजांच्या सेवेत मनापासून लीन होऊन गेले, पण त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे महाराजांच्या सेवेकऱ्यात मात्र इतर सेवेकरी खूप नाराज होऊ लागले. त्यातल्या त्यात श्रीपाद भटांनी मात्र आपली हद्दच सोडली. त्यांनी त्यांच्या विरोधात अनेक कटकारस्थाने सुरू केली. त्यांचा एकमात्र उद्देश होता की कोणत्याही परिस्थितीत बाळप्पा श्री स्वामी महाराजांच्या दरबारातून गेले पाहिजेत. पण बाळप्पा तेथे निस्वार्थी भावनेने सेवा करत होते. बाळप्पा अगोदरपासूनच आपला व्यवसाय व आपला संसार करीत असल्याने त्यांना तेथे कोणतीही कामे करण्यास काहीच संकोच वाटत नव्हता. परंतु श्रीपाद भट व त्यांच्या प्रभावातील इतर सेवेकरी बाळप्पा यांना अनेक प्रकारची वायफळ कामे सांगून त्रास देत होते. पण श्री बाळप्पा हे आपल्या खंबीर मनाने सर्व काही सहन करीत होते. त्यांनी आपला मनोबल ढासू दिला नाही. एकदा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवकऱ्यांसोबत बसले असताना बाळप्पा यांना म्हणाले की निर्लज्जेसी सानिध्य गुरव. याचा अर्थ असा की जो शिष्य आपल्या गुरुची कोणतीही सेवा करताना मनात कोणतीही अपेक्षा व लाज न बाळगता आपल्या पूर्ण श्रद्धेने काम करतो, तेव्हा ते गुरुसुद्धा सदैव त्यांच्या पाठीशी उभे असतात व ते आपल्या शिष्यांना साथ देतात. अगदी याच तत्वावर श्री बाळप्पा महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत समर्पित भावनेने सेवा करू लागले. परंतु हाच समर्पित भाव सुंदराबाई व त्यांच्यावर प्रभावित असलेल्या सेवेकरी यांना खटकत असे. एकदा काय झाले, एका रात्री श्री स्वामी समर्थ महाराजांना लघुशंका लागली. तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांनी श्री बाळप्पा यांना जागे करून उठवले व आपल्याबरोबर लघुशंकेला घेऊन गेले. ही गोष्ट मात्र सुंदराबाईंना खूपच खटकली व तिच्या मनात बाळप्पा यांच्याविषयी विद्वेष निर्माण झाला. तिला असं वाटलं की हा व्यक्ती कोठून आला व आमच्यावर वर्चस्व गाजवू लागला. तिला मनात वाटले की हा कानामागून आला व तिखट झाला. एकदा स्वामी समर्थ महाराजांच्या एका भक्ताने त्यांना चंद्रहार अर्पण केला. तेव्हा तो हार पुढे येणाऱ्या सणाच्या दिवशी आपण घालावा असा विचार अक्कलकोट येथील राणीसाहेबांच्या मनात आला. तेव्हा तो चंद्रहार आणण्यासाठी राणीसाहेबांनी त्यांच्या एका शिपायाला बाळप्पाकडे पाठवले. त्यावेळी बाळप्पा यांनी सांगितले की तो हार तर चोळप्पा यांच्या जबाबदारीवर आहे. असे सांगून तो हार राणीसाहेबांस देण्यास नकार दिला व पुढे हे असेही सांगितले की चोळप्पा यावेळी मठात राहत नाहीत, त्यामुळे ही जबाबदारी माझी नाही, असेही सांगून त्यावर आपली असमर्थता प्रकटवली. जेव्हा तो चंद्रहार मागण्यासाठी शिपाई चोळप्पा यांच्याकडे गेला, तेव्हा तो हार बाळप्पा यांच्याकडे आहे असे चोळप्पा यांनी त्या शिपायाला सांगितले. मठात अशा प्रकारची होत असलेली टाळाटाळ पाहून शिपायाने मठात घडलेला हा सर्व प्रकार राणीसाहेबांना सांगितला. ही घटना जेव्हा घडली त्यावेळी त्या काळात राणीचा सुंदराबाईच्या वर खूपच विश्वास होता. अगदी याच गोष्टीचा त्या कुटील सुंदराबाई हिने फायदा घेऊन तिने राणीच्या मनात चोळप्पांविषयी उलटे सुलटे सांगून राणीसाहेबांच्या मनामध्ये चोळप्पांविषयी जहर भरण्याचा कुटील प्रयत्न केला व त्यांना राजदरबारातून मिळत असलेले मानधन काढून घ्या असे राणीसाहेबांना सांगितले. त्यामुळे चोळप्पाविषयी राणीसाहेब खूप कठोर झाल्या व त्यांचे मानधन बंद करण्याचे आदेश दिले. श्री स्वामी समर्थ आपल्या अंतर्मनाने या सर्व गोष्टी बघत होते. त्यामुळे श्री स्वामी महाराजांनी या प्रकरणात राणीसाहेबांवर हस्तक्षेप करून सर्व सत्य घटना राणीसाहेबांना सांगितली. त्यामुळे सुंदराबाईचा कुटील प्रयत्न फसला व श्री चोळप्पा यांचे मानधन पूर्ववत करण्यात आले. यानंतर सुद्धा सुंदराबाई व श्रीधर भट थांबले नाहीत. ते एकदम बाळप्पा यांच्या मागेच लागले व ते कसेही करून बाळप्पा यांना मठाच्या बाहेर काढण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. तेव्हा श्री बाळप्पा यांच्या मनात विचार आला
की आपण हा मठ सोडून पुढल्या दिवशीच परत जावे. पण त्याच रात्री बाळप्पा यांच्या स्वप्नात श्री स्वामी समर्थ महाराज आले व त्यांनी बाळप्पा यांना आदेश दिला की मठाशेजारी जवळच असलेल्या मारुती मंदिरात जाऊन बाळप्पा यांनी नामस्मरण करावे. श्री स्वामी महाराजांची ही आज्ञा पाळून बाळप्पा महाराज मारुतीच्या मंदिरात जाऊन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागले. पुढे सुंदराबाई हिचे कटकारस्थान श्री स्वामी समर्थ महाराज यांनी तेथील राजवाड्यातील कारभारी श्री माधवराव बर्वे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या गोष्टीची दखल घेऊन सुंदराबाई विषयी अपराध नोंदवण्यात आला व त्यामुळे तिला अटक करण्यात आली. त्यामुळे सुंदराबाई हिची कारकीर्द मठातून संपुष्टात करण्यात आली. अशा तऱ्हेने श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचा 13वा अध्याय येथे समाप्त होतो. श्री स्वामी समर्थ.